जय महाराष्ट्र. मी मनुश्री पाटील. आजपासून जय महाराष्ट्रावर आम्ही संवाद हा एक खास कार्यक्रम सुरू करत आहोत. यामध्ये विविध विषयांवर तज्ञांची मतं आम्ही जाणून घेणार आहोत आणि या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता. आज आपण चर्चा करणार आहोत एका खास आजाराविषयी, तो म्हणजे मूळव्याध. मूळव्याध हा सर्वसामान्य आजार असला तरी त्याविषयी फारसं बोललं जात नाही आणि अगदी उपचारांअभावी दिवसेंदिवस त्रास सहन केला जातो. पण जर वेळीच उपचार केले तर तो पूर्ण बरा देखील होऊ शकतो. त्यामुळे दुर्लक्ष करण्याऐवजी या संदर्भात तज्ञांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे. आणि या संदर्भात आपण बोलणार डॉक्टर ज्ञानेश निकम आपल्याबरोबर आहेत. तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये. सर, सुरुवातीलाच विचारायचं की मूळव्याधविषयी खूप बोललं जातं, अगदी वाचलं सुद्धा जातं, पण मूळव्याध म्हणजे नेमकं काय असतं? मुख्यतः मूळव्याध हा एक आजार जो आहे, ज्याप्रमाणे माणूस अन्न सेवन करतो आणि अन्नपचन झाल्यानंतर मल भाग बाहेर टाकला जातो. मल भाग ज्या अवयवाद्वारे बाहेर टाकला जातो त्याला गुद किंवा गुदाशय असं म्हणतो किंवा मराठीत शौचाची जागा आपण असं म्हणतो. तर त्या ठिकाणी होणारे विविध आजार, शौचाच्या जागेचे जे सर्व आजार आहेत त्याला मूळव्याध हे कॉमन नाव आहे. ज्याप्रमाणे झाडाला मुळं असतात की जे अन्न शोषणाचं काम करत झाडासाठी, त्याप्रमाणे गुद हा भाग आपल्या शरीरातून मल भाग बाहेर टाकतो. पण इमर्जन्सीमध्ये काही औषधं असतात, ते गुदमार्ग दिले जातात आणि ते औषधं गुदमार्ग शोषले जातात. म्हणून गुद हा भाग जो आहे हे आपल्या शरीराचं मूळ आहे आणि त्या ठिकाणी होणारे विविध व्याधी म्हणून मूळव्याध असं एक कॉमन नाव आहे. पण या मूळव्याधाचे प्रकार आहेत का काही? हां, मूळव्याधीमध्ये जवळजवळ भरपूर प्रकार आहेत. तर 15 ते 16 प्रकारचे आजार आहेत. त्यात मुख्यतः सर्वात कॉमन आजार जो आहे फिशर्स, की ज्याला परिकर्ते किंवा कात्रे पडणं होतात. का शौचानंतर सर्वात त्रासदायक आजार जो आहे मूळव्याध म्हणून, त्यामधला हा सर्वात त्रासदायक आजार आहे का ज्याच्यामध्ये शौचानंतर भयंकर प्रमाणात आग होत असते आणि मनुष्य बेचैन होतो आणि विशेषतः शौचाला जायला तो घाबरतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस असे रुग्ण 2-2, 3-3 दिवस जेवणसुद्धा करत नाही, का इतक्या वेदना असतात. तर हा फिशर नावाचा एक आजार आहे. त्याच्यामध्ये जे काही ट्रीटमेंट करतात त्याने तो आजार पडतो. आणि दुसरा एक आजार आहे पाईल्स. पाईल्स, त्याच्यामध्ये एक्सटर्नल पाईल्स म्हणजे बाहेरचे मूळव्याधीचे मोड, इंटरनल पाईल्स याचा अर्थ आतले मूळव्याधीचे मोड, हा एक आजार आहे. दुसरी गोष्ट भगंदर किंवा याला इंग्लिशमध्ये फिस्टुला इन ॲनो म्हणतात, हा एक आजार आहे. चौथा आजार एक प्रोलॅप्स रेक्टम. शक्यतो लहान मुलांमध्ये मलमार्गाचा जो भाग आहे गुदाशय म्हणून, जिथं मल साठला जातो तो भाग बाहेर येणं, याला प्रोलॅप्स रेक्टम असं म्हणतात. अशा प्रकारचे आणि आता जर सुरुवातीला जे सापडतात गुदमार्गाचे कॅन्सर्स, असे भरपूर प्रमाणात आजार आहेत. एक कोंडलोमा ॲकोमोटा आजार आहेत. शौचाच्या जागेला खाज येणे, प्रोट्रायटिस आणि आहे. एक पायलोनोडल सायनस नावाचा एक कमरेच्या ठिकाणी आजार आहे, तो बी ह्या आजारातच येतो. बरोबर. म्हणजे मूळव्याध, भगंदर, फिशर्स, प्रोलॅप्स रेक्टम असे विविध आजार मूळव्याधीच्या अंतर्गत आहेत. पण मुळात मूळव्याध होण्यामागची कारणं काय आहेत? मग मूळव्याध होण्यामागे मुख्यतः जे कारणं असतात त्याच्यामध्ये मुख्यतः वेळेवर न जेवणं. ज्यावेळेस आपल्याला भूक लागते त्यावेळेस जर आपण अन्न सेवन केलं तर पचन चांगल्या रीतीने होतं. आपण जर त्यावेळेस अन्न सेवन केलं नाही आणि तर आपण अन्न खातो पण ते पचत नाही आणि पचन न झाल्यामुळे त्यापासून तयार होणारा जो मल आहे तो मल पण कडक तयार होतो, चिकट तयार होतो आणि तो बाहेर पडण्यासाठी मनुष्य स्वतःहून कुंथावं लागतं. विशेषतः नॉर्मल शौचाला बसणं, जी इंडियन सिस्टीम म्हणतात, ती योग्य सिस्टीम आहे. आपण कमोड सिस्टीमवर बसतो त्यावेळेस मल बाहेर पडण्यासाठी वेग क्रिएट करावा लागतो, स्वतःहून कुंथावं लागतं. तेव्हा मल बाहेर टाकण्यासाठी कुंथणं हा एक जो प्रकार आहे, तर जास्त कुंथल्यामुळे हा एक आजार होतो. अच्छा, मूळव्याधीची लक्षणं काय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पण एक फोन आलेला आहे मुंबईवरनं. प्रभाकर घुगे आपल्याबरोबर आहेत. बोला प्रभाकरजी, तुमचा प्रश्न विचारा. प्रभाकर घुगे यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. पुन्हा एकदा यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करणार. पण साधारणतः आपण हे बघतो आहोत की तुम्ही सांगतात की कोणते कारणं आहेत, पण मुळात लक्षणं काय ओळखायला पाहिजे की आपल्याला मूळव्याध झालेलं आहे? मूळव्याध झालं याची लक्षणं जे आहेत ते भरपूर प्रमाणात. तर त्यात मुख्यतः लक्षणं जे आहे, शौचानंतर आग होणं, शौचानंतर रक्तस्राव होणं. तो रक्तस्राव होतो, शौचानंतर जो रक्तस्राव होतो कधी कधी रक्ताची धार लागणं किंवा चिळकांडी उडणं. बऱ्याच वेळेस मल बाहेर पडताना कुंथलं जातो त्यामुळे चिळकांड्या उडतात. बरेच वेळेस मल बाहेर पडताना आतील मांसल भाग बाहेर येतो. सुरुवातीला तो भाग बाहेर येतो, नंतर तो आपोआप मध्ये चालला जातो. पुढे जास्त अवस्था झालं तो हाताने ढकलावा लागतो. असे मूळव्याधीचे लक्षणं आहेत. त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस शौच्या जागेला पुढं गाठ तयार होते, ती ठसठस करते, फुटते, त्याच्यातून पू वाहतो, रक्तस्राव होत असतो आणि रक्तस्राव जास्त झाल्यामुळे
मनुष्याला ॲनिमिया नावाचा आजार होतो, रक्ताल्पता. त्याच्यावर माणूस चिडचिडा होणं, स्वभाव चिडचिडा होणं, कोणी बोललेलं सहन न होणं, भूक लागत नाही, माणूस बसलेलं बसून राहूशी वाटतं, कंबर दुखतं, पायाच्या पोटऱ्या चावतात, मांड्या गळून गेल्यासारखं वाटतं आणि काही करायची इच्छा नाही होत, सुस्त असतो चेहऱ्यावर. तेज जे प्रकार असतो चेहऱ्यावरचं तो निस्तेज होतो किंवा बेडकासारखा पिवळ्या रंगाचा पडतो जास्तच रक्तस्राव झाल्यामुळे. असे म्हणजे गंभीर परिणाम सुद्धा याचे होऊ शकतात. होतात. एक अंबरनाथवरनं फोन आलाय, शिवाजी महाडिक आपल्या बरोबर आहेत. बोला शिवाजी. हॅलो. हा बोला. हा डॉक्टर साहेब. हा बोला. हॅलो. हा मला 1 महिना झाला फिशरचा त्रास आहे. ओके. जखम आहे शौचालयाच्या जागेवर. तर सध्या ट्रीटमेंट चालू आहे पण ती काही बरी होत नाही. ते टॅबलेट घेतल्यानंतर थोड्या वेळापूर्वी बंद होते पण ते बंद केल्यानंतर परत चालू होते. तर त्याच्यावर काय आयुर्वेदिक उपचार किंवा खाण्यापिण्यामध्ये काय आहे का असं काय उपचार? नाही, तुमचं जो तुम्ही जे डॉक्टरांनी तुम्हाला जे सांगितलं आहे का फिशर आजार आहे, तो फिशर आजारावर व्यवस्थित उपचार घेतल्याने आजार बरा होतो. पण जास्त प्रमाणात जर वाढलेला असेल तर त्याला छोटं शस्त्रक्रिया पद्धतीचा उपचार करावा लागतो. फिशरमध्ये शौचानंतर आग होते, त्याच्यामुळे मनुष्यता स्वभाव मनुष्य जो आहे शौचाचा मार्ग गच्च लावून धरतो, वेदना होतात. त्याच्यामुळे गच्च आवळल्यामुळे आपली जी ताकद लागल्यामुळे शौचाचा मार्ग हळूहळू छोटा होत जातो आणि त्यावेळेस मल बाहेर पडताना जखमा होतात आणि वेदना होतात. तर त्याच्यामुळे मलमार्गाचा जो भाग आहे तो नॉर्मल करून छोटीशी प्रोसिजर करून नॉर्मल करावा लागतो. ते केलं तो कायमस्वरूपी ठीक होतो. अदरवाईज औषधं जोपर्यंत खाल तोपर्यंत बरं वाटत असतं. औषधं बंद केलं का पुन्हा त्रास होतो. अच्छा, नेमके उपचार काय त्याबद्दल सुद्धा आपण बोलणार. पण अकोल्यावर एक फोन आला, श्रीकांत वानखेडे आपल्या बरोबर आहेत. बोला श्रीकांत. हा मॅडम. हा बोला. डॉक्टर साहेब. बोला बोला. श्रीकांत, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. मला सर संडास होताना रक्तस्राव होते सर. हां. आणि त्रास होते सर संडासांना. ओके. आणि कधी कधी सर कुंठावं लागते सर कधी कधी. हो. एकंदरीत तुमच्या आजारावर असं लक्षात येतं की तुम्हाला मूळव्याधीचे इंटरनल पाईल्स किंवा फिशर आजार आहे तर शक्यतो तुम्ही स्थानिक डॉक्टरांना दाखवा आणि उपचार करून घ्या. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य निदान होणं जरुरी आहे म्हणजे उपचार योग्य प्रमाणे होऊ शकते.